सगळे फ्रूट्स इकडे मी कट करून घेतले आणि आपलं फ्रूट कस्टर्ड तयार आहे। बघायचे फायनल लुक तुम्हाला। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे ना मित्रांनो, आपण एक छान अशी रेसिपी करणार आहोत, ती म्हणजे फ्रूट कस्टर्ड। आणि कसं आहे की आता गरमी पण खूप वाढत चालली आहे, उन्हाळा आलाय आणि आपल्या शरीरासाठी थंडगार पेय हे पण खूप इम्पॉर्टंट आहे। आपण नुसतं पाणी तर पितोच, पण थंड थंड गोष्टी किंवा लिक्विड फॉर्ममध्ये पण आपल्या शरीरात ते गेल्या पाहिजे। त्यासाठी पौष्टिक आणि हेल्दी सुद्धा असं आपण म्हणू शकतो। तर ती रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजेच फ्रूट कस्टर्ड। तर थोडक्यात आपण लागणारं साहित्य वगैरे बघूया आणि पटकन इन्स्टंट होणारी रेसिपी आहे आणि टेस्टी सुद्धा। चला आता आपल्याला काय काय साहित्य लागणार ते आपण बघूया। सगळे इथे फ्रूट्स घेतलेले आहेत। पपया घेतलेला आहे, चिकू घेतलाय, काळी द्राक्ष घेतलेत, काजू घेतलेत 1 वाटी, त्याच्यानंतर फ्रूट कस्टर्ड पावडर घेतली 3 चमचे, साखर घेतली, साखर आपल्याला जेवढी लागेल तेवढी आपण घेऊया कारण फ्रूट्स ऑलरेडी गोड असतात त्याच्यामुळे। नंतर ॲपल घेतलेला आहे, हिरवी द्राक्ष घेतलेत आणि 1 केळं घेतलेलं आहे। त्याच्यानंतर इकडे वेलची घेतली आहे, मॅप्रोचं इकडे ॲपल क्रश घेतलेला आहे। हे तर ऑप्शनल आहे, आपल्याला हवं तर घेऊ शकतो किंवा नाही घेतलं तरी चालेल, पण माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणून मी घेतलंय। त्याच्यानंतर आहे ना इकडे अमूलची फ्रेश क्रीम घेतली आहे, ही सुद्धा वरून आपण गार्निशिंगसाठी यूज करणार आहोत। ही पण अवेलेबल होती म्हणून घेतली, त्याच्यामुळे या 2 गोष्टी ऑप्शनल आहेत आणि या सगळ्या गोष्टी आपण आता उपयोगात आणणार आहोत। त्याच्यानंतर मेन म्हणजे दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर, गरम करून छान उकळी दूध घेतले। आता त्याच्यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते। आता सगळ्यात आधी मी काय करते, सगळे फ्रूट्स आहेत ना स्वच्छ धुवून कट करून घेते, काजू पण असे मध्ये काप करून घेते आणि नंतर पुन्हा तुमच्यासोबत शेअर करते। सगळे फ्रूट्स इकडे मी कट करून घेतलेत। आपले हिरवी द्राक्ष, काळी द्राक्ष, ॲपल, त्याच्यानंतर पपया, चिकू, केळी आणि काजू असे मधून कट करून घेतले। तुकडे तुकडे नाही बारीक, पण असे मधून कट करून घेतले आणि साखर वगैरे तर आपलं आहेच। आता आपण वळूया आपल्या मेन रेसिपीकडे। तर हे सगळे फ्रूट्स आहेत ना मीडियम आकाराचे असे कट करायचे, जास्त पण मोठे नाही, जास्त पण असे बारीक नाही, या प्रकारे कट करायचे। म्हणजे खाताना पण त्याची एक छान मजा येते, छान चव पण लागते, अगदी बारीक पण नाही आणि मस्त मीडियममध्ये। आणि आता याचं प्रमाण आपण जेवढं बनवणार आहोत ना, म्हणजे जेवढं दूध असेल त्याप्रमाणे। आता असे सगळे फ्रूट्स बघून तर यांना खूप छान अशी इच्छा झाली सगळी फळं खायची, पण ती आपण छान अशी मिक्स करणार आहोत एका ह्याच्यामध्ये आणि मस्त त्याचं फ्रूट कस्टर्ड करून खाणार आहोत। आता दूध गरम करून झालंय, आता पुढची प्रोसेस आहे ना। सगळ्यात आधी आपण गॅस चालू करूया, त्याच्यानंतर हे गरम छान उकळी आलेलं दूध ठेवूया। तर आपल्याला काय करायचं आहे, ही जी कस्टर्ड पावडर आहे, फ्रूट कस्टर्ड पावडर, त्याच्यामध्ये दूध घ्यायचं आहे, त्यातलंच दूध मी घेणार आहे आणि छान पातळ असं बॅटर तयार करायचं आहे। हेच दूध मी ॲड करते याच्यामध्ये, चमच्याच्या साहाय्याने मी इकडे मिक्स करून घेते फ्रूट कस्टर्ड पावडर दुधामध्ये, हे बघा। आणि ही कशी घट्ट होते ना, त्याच्यामुळे आपण थोडीच घ्यायची पावडर। ही मी 3 चमचे घेतले साधारणतः, एवढेच लहान चमचे 3 घेतले। हे छान मिक्स करून घेऊया, कुठल्या नाही राहिल्या पाहिजे अजिबात। हे रेडी झाले। आता मी काय करते, आपण आता साखर घेणार आहोत। दूध तर छान उकळी आलेली होती मगाशी, आपण गरम करूनच घेतलं होतं। आता साखरेचं प्रमाण जेवढं आपल्याला हवंय गोड त्याप्रमाणे थोडी कमीच ॲड करायची आहे। आणि याच्यामध्ये मी पाणी वगैरे दुधात अजिबात ॲड केलेलं नाही, कारण आपल्याला कसं थोडंसं कस्टर्ड हे घट्टच असतं, त्याच्यामुळे पाणी अजिबात मी ॲड केलेलं नाही आहे दुधामध्ये। मी साधारणतः 4 चमचे साखर घेतली। आता आपण काय करूया, हे छान असं चमच्याने पळीने मिक्स करून घेऊया आपण दूध साखरेमध्ये, छान मेल्ट झाली पाहिजे साखर आणि असं ढवळतच राहायचं आपल्याला। गॅसचा फ्लेम एकदम बारीक ठेवलेला, मिक्स करत राहूया आपण आणि मध्ये मध्ये टेस्ट पण करूया की साखर विरघळली आणि कशी चव येते त्याची। आता मला वाटतं विरघळली असेल साखर, मी टेस्ट करून बघते। वाव, खूपच सुंदर, म्हणजे जेवढं हवंय ना तेवढंच गोड झालंय। लागलं तर आपण परत ॲड करूच फ्रूट्स वगैरे ॲड केल्यानंतर, पण आता आपण काय करायचं आहे, आता हे जे आपण 1 वाटी कस्टर्ड घेतलं होतं पावडर मिक्स करून दुधामध्ये, ते पुन्हा मिक्स करायचं आपल्याला। एखादी गुठळी राहिली असेल ती छान मिक्स करून घ्यायची दुधामध्ये आणि या स्टेजला आपण काय करायचं, आता हे पूर्ण कस्टर्ड पावडर मेल्ट केलेली दुधामध्ये ह्याच्यामध्ये ॲड करायची। बघा पूर्ण अशी विरघळली छान, मी याच्यामध्ये ॲड करते दुधामध्ये आणि लगेचच आपल्याला मिक्स करायला घ्यायचं आहे, कारण कस्टर्डमुळे घट्ट होण्याची शक्यता असते दूध, त्याच्यामुळे मिक्स करून घेऊया। बघा लगेचच घट्ट झाले, एक सेकंड झालं नाहीत, लगेच घट्ट झाले बघा।
म्हणून पावडरचं प्रमाण पण कमीच घ्यायचं आहे आपल्याला. जास्त घेतलं तर मग खूपच जास्त घट्ट होईल आणि आपली फ्रूट्स पण ऑलरेडी आहेत ना त्याच्यासाठी. हे 2 मिनिटं ढवळत राहायचं आहे दुधामध्ये. येल्लो कलर पण छान आला आहे. आणि ह्याच्यामध्ये ना केशर पण आपण घेऊ शकतो. केशर ऑप्शनल आहे, आपल्याला कलरसाठी हवं आहे तर आपण घेऊ शकतो, त्याच्याने पण छान कलर येतो केशरचा. तर आपण गॅस बंद करून घेऊया. म्हणजे साधारणतः 2 ते 3 मिनिटं मी याच्यामध्ये फ्रूट कस्टर्ड ॲड केल्यानंतर 2 ते 3 मिनिटं मी ढवळलंय, छान मिक्स करून घेतलंय. आता जे अगदी तापलेलं दूध होतं ना ते थोडंसं गार करून घेतलंय मी. म्हणजे एकदम साधारणतः एक 5 मिनिट झालेत फक्त. आता हे थोडंसं गरम असताना त्याच्यामध्ये सगळे फ्रूट्स आपल्याला ॲड करायचे. तर मी इकडे 5 प्रकारची फळं घेतली आहेत. आपण 6 प्रकारची बोलू शकतो. ॲपल, पपया, चिकू, केळी आणि 2 प्रकारची द्राक्षे, काळं आणि हिरवं वालं. हे आपण आता ॲड करूया याच्यामध्ये. फ्रूट सगळे ॲड केलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याला डाळिंब पण घेऊ शकतो आपण, अजून इतर फळं पण घेऊ शकतो. आपल्याला जी फळं हवी आपल्याला आवडीची ती किवी घेऊ शकतो. आपल्याला आवडीची फळं आपण याच्यामध्ये घेऊ शकतो आणि छान असं फ्रूट कस्टर्ड आपण घरी खाऊ शकतो बनवून. अगदी इझी आहे. आता आपण वरून थोडीशी वेलची ॲड. आणि अशी पण आपण फळं कापून खायला कंटाळतो, त्याच्यामुळे एकच फळं एकदाच सगळे याच्यामध्ये टाकली, मिक्स केले आणि खाल्ली. हे मॅप्रोचे जे ॲपल क्रश आहे ते इतकं गोड आहे, बापरे खूप जास्त गोड आहे. म्हणून हे मी थोडंसंच घेणार आहे. हे तुम्ही बघताय ॲपल क्रश आहे, हे एकदम थोडंसं घेतलं. चमच्याने याच्यावर आहे ना असं स्प्रेड करूया आपण छान असं. आता आपण ॲड करणार आहोत अमूलची फ्रेश क्रीम. बरं, आता एवढ्यातच आपण संपवणार नाही आहोत, अजून थोडीशी गार्निशिंग सुद्धा करणार आहोत. ते म्हणजेच मी द्राक्ष घेतलीत काळी, ती याच्यावर गार्निश करूया आपण छान अशी. आणि आपलं फ्रूट कस्टर्ड तयार आहे. बघायचे फायनल लुक तुम्हाला. अशा प्रकारे आपलं फ्रूट कस्टर्ड तयार आहे. एकदम सोपं आहे रेसिपी. त्याच्यानंतर आता मी मम्मीला पहिले देते सर्व करून. भाऊच गेल्या बैठकीला, त्याच्यामुळे तुम्हाला भाऊ दिसणार नाही ब्लॉगमध्ये. तो येणार डायरेक्ट रात्री 11, 11:15 वाजता. मला पण खूप आवडले बघून की खूप छान कलर आलाय आणि मस्त वाटतं एकदम बघायला पण. आता या छोट्याशा वाटीमध्ये आपण मम्मीला सर्व करूया. हे घे मम्मी, बघ मला टेस्ट करून सांग कसं झालं ते. दिसतंय तर खूप छान मस्तच वाटते. अप्रतिम, इतकं छान झाले ना. कारण कसं जास्त गोड नसेल आणि हे सगळं साहित्य जर त्याच्यामध्ये असेल तर एकदम खायला सर्वांसाठीच चांगलं आहे. पण इतकं सुंदर झालंय ना, खूपच भारी. बघा आता मम्मीची रिॲक्शन, मम्मी काय बोलले त्याप्रमाणे तुम्हाला करून बघावंच लागणार घरी की फ्रूट कस्टर्ड. तुम्हाला नक्कीच बघावं लागणार, कारण मम्मीला आवडलंय म्हणजे नक्कीच छान झाले. खूपच छान झाले, खूप छान झाले, मस्त बाहेर. थँक्यू. आपण हे थंडगार सुद्धा खाऊ शकतो फ्रीज मध्ये ठेवून. पण एक करायचं की याच्यामध्ये ना आईस क्यूब्स टाकायचे नाही, कारण कसं होणार मध्ये पातळ होणार अजून. जर आपण आईस क्यूब्स टाकले तर त्यापेक्षा काय करायचं, जेवढं आपल्याला हवंय तेवढं काढून बाउल मध्ये ठेवून मग आपण फ्रीज मध्ये ठेवू शकतो. आता मला पण टेस्ट करून बघायला पाहिजे. जर मम्मी एवढं बोलली आहे की छान झालंय तर मी पण टेस्ट करून बघणार. चलो, मम्मी मला सारखं बोलते कौतुकाने की वाव, पाय शब्दच नाहीत माझ्याकडे. आता मी जरा टेस्ट करून बघते. भाऊ असता तर बापरे, भाऊचं काय. पण आपण भाऊची पण रिॲक्शन घेऊया ना. भाऊ आला तर मी पण कॅप्चर करणार त्याला. आपण भाऊचं पण मत जाणून घेऊया की कसं झालंय. कारण तो खूप दिवसापासून बोलत होता ताई फ्रूट कस्टर्ड बनव, फ्रूट कस्टर्ड बनव. पण मी काही बनवत नव्हती. पण फायनली असं दिवस झाले. ओके, वॉटर टेस्ट मित्रांनो, इतकं सुंदर झालंय ना. कस्टर्ड पावडरचा जो फ्लेवर आहे, जो थिकनेस आहे तो जाणवतो. म्हणून मी मुद्दामच साखर कमी ॲड केली त्याच्यामध्ये, कारण आपली फळं सगळी गोड आहेतच. त्याच्यामुळे तुम्ही पण करताना साखरेचं प्रमाण थोडंसं कमी घ्या. म्हणजे कसं आपल्याला शरीरासाठी आतापासूनच आपण हेल्थची काळजी घेतली तर पुढे आपल्याला जास्त त्रास होणार नाही. आणि आमच्या घरात जास्त गोड पण खात नाही. भाऊ गुलाबजामुन एका वेळी खूप खातो, त्याच्यामुळे गुलाबजामुन पण आपल्या घरी बनवत नाहीत ना मम्मी. बंदच करून टाकले गुलाबजाम बनवायचं. आणि हे इतकं सुंदर झालंय ना, खूप छान झालंय. आता फक्त राहिली भाऊची रिॲक्शन. आपण भाऊला दाखवूया कसं होतं ते. आता मित्रांनो बैठकीवरून आलो. आता 11 वाजले, 11:10 झालेत आणि ताईने
मस्तपैकी माझ्यासाठी काहीतरी गोड 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 केलेलं आहे. काय फ्रूट कस्टर्ड केलेलं आहे. सो बघूया, टेस्ट करूया. सुगंध तर घरात आल्या आल्याच येत होता. लेट्स सी, बघूया कसं काय. हा भाई, एक नंबर. बघताच एक नंबर. आता टेस्ट करू. फायनली माझा आज पाडवा संपन्न झाला. एकच नंबर झालं यार. नेलोय मी आज. एक नंबर. ताईने सगळी रेसिपी तुम्हाला दाखवलीच असेल. आणि यार काय झालंय यार, खतरनाक. तो गोडवा जो इथे जातोय ना, त्याच्यासारखं सुख नाही. येस, व्हेरी गुड. इकडे मी इकडे. व्हेरी गुड, एक नंबर. एवढंच करायचं. नेहमी चांगला पदार्थ आहे ना जास्त करून ठेवायचा. म्हटला की 2 दिवस खाता येतो. मस्त, एक नंबर. आणि चिकन कराल ना जरा जास्तच करा, कारण चिकन केल्याची जी टेस्ट आहे ना दुसऱ्या दिवशी एकच नंबर येते. तर मित्रांनो, मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली. तशाच पद्धतीने करा. सोपी एकदम रेसिपी आहे, पण जे म्हणजे छान लागतं ना भाईसाहेब, एकच नंबर. आय होप तुम्हाला आजचा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि माहिती आहे ना, मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. आम्ही भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.